हॅलो, मी अपेक्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आज सकाळी सकाळची सगळी कामं आवरून घेतली. आदिराला स्कूलमध्ये पाठवलं. म्हटलं चला दुपारच्या वेळेस आपल्याला हे जे पडदे आहेत ना ते धुवून घेऊयात, कारण की भरपूर दिवस झाले पडदे वगैरे जे आहेत धुतले नव्हते. आणि माझी पडदे धुवायची जी पद्धत आहे ना ती फार वेगळी. म्हटलं चला तुमच्यासोबतच आज शेअर करते. आता सगळे जे पडदे आहेत ना ते काढून घेतले आणि हा जो माझ्या हातामध्ये आहे ना हा एक कॉटनचा कपडा आहे. तुम्ही कोणताही कपडा वापरा. आणि हे जे आपल्या पडद्याला रिंग दिलेली असते ना, हे बऱ्याच वेळा काय होते, वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर ना हे बाहेर निघून येते किंवा मग हे तुटते. वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर ना बऱ्याच वेळा असं होतं. आणि हे आहे ना माझ्यासोबत पण असं झालेलं आहे. म्हणून मग मी काय करते, ही अशी पद्धत वापरते. आणि हे अशी जर तुम्ही बांधून ठेवलं ना तर तुम्हाला लावतानाही तेवढंच सोपं पडतं. आता ही जी रिंग दिसते ना ती अजिबात पडणार नाही. तुमची वॉशिंग मशीन कितीही जर फिरली ना तर तुमच्या ह्या प्लेट्स ना अजिबात मोकळ्या होत नाही आणि ही जी रिंग आहे ना अजिबात तुटत नाही. जर तुम्हाला ही पद्धत आवडली होती का मला नक्की कमेंट करून सांगा. आता ह्या ज्या सगळे जे कर्टन आहेत ना, मी सगळ्या हॉलमधले जे कर्टन आहे ना ते सगळे काढून घेतले, सगळ्यांना बांधून घेतलं आणि आता वॉशिंग मशीनमध्ये टाकलं. आता नेमकं वॉशिंग मशीनचं माझं लिक्विड आहे ना संपलेलं होतं. मग म्हटलं जाऊ दे, आता निरमा पावडरनेच आज काम करूयात. मग निरमा पावडर जी आहे ती वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिली. आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यानंतर ना हे माझं वॉशिंग मशीनवरची जी कवर आहे ना ती मी स्वतः स्टिच केलेली होती. आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा ना भरपूर असे बेडशीट असतात, टॉवेल असतात, पण आपला फेकायची इच्छा होत नाही. मग आपण काय करतो त्यावेळेस की न फेकता मग मी अशी ना प्रेसपट्टी बनवलेली होती आणि प्रेसपट्टीने ना माझा बराचसा फायदा होतो. आता ही प्रेसपट्टी न वापरता आमच्याकडे ना वॉशिंग मशीनवर मी ठेवलेली आहे, कारण आता बरंचसं वॉशिंग मशीनवर ना माझं मिक्सर असतं आणि मिक्सर मी तिथेच लावते. म्हणून मग मी ही जी पट्टी ना वॉशिंग मशीनवर ठेवते, जेणेकरून त्याचा जो काच आहे ना फुटणार नाही. इकडे वॉशिंग मशीनला मी माझे सगळे कपडे जे आहे लावून दिले आणि पूजा करायला बसले. कारण सकाळी सकाळी मला फार वेळ कमी मिळतो, कारण आदिराचा टिफिन असतो, आहोंचा टिफिन असतो आणि मग सगळे गेल्यानंतर ना मी निवांत पूजा करत असते. आहो आणि आदू 9पर्यंत निघून जातात. मग तोपर्यंत माझाच वेळ असतो. मग काय संपूर्ण वेळ जो असतो घरासाठीच द्यायचा असतो. आणि आज एक चांगली गोष्ट म्हणजे मी आजपासून जाणार होती जॉबला. म्हटलं चला आजपासूनच आपल्या यूट्यूबचे जे व्हिडिओ आहे त्याला स्टार्ट करूयात. आणि आज म्हटलं चला हाताने कपडे धुतलेले आहेत ते सुद्धा मी पटकन असे धुवून घेतलेले होते, कारण मला ना हाताचे कपडे जास्त आवडतात धुवायला. आणि आहोंचे कपडे होते. आज म्हटलं चला ते सुद्धा कपडे जे आहेत ना आपण आज धुवून घेऊयात. आणि ज्यावेळेस मी हे शेड केलं ना त्यावेळेस ते दादाकडून एक तार बांधून घेतला होता. मला आज ना सकाळी लवकर उठून ना टेरेस आवरायचं होतं, पण मला इतका कंटाळा आला होता, कारण खूप कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ देत, आता एखाद्या संडेला किंवा मग इतर दिवशी आपण आपलं टेरेस जे आहे आवरून घेऊयात. मग काय मी सगळे हाताचे कपडे जे आहे सगळे पिळून घेतले आणि वाळू घातले. आणि हा तार जो आहे ना दादाकडूनच बांधून घेतला होता, आणि पण तो मधोमध झाला आहे. पण नेक्स्ट टाईम मी जो आहे तो आतमध्ये बांधून घेईल. आणि ह्या ज्या माझ्या कुंड्या आहेत ना आता फार खराब झाल्या आहेत. आता या कुंड्यांना साधारणतः 4 वर्ष पूर्ण होतील. आणि ह्या कुंड्या खराब पण नसतात झाल्या. हे जे ग्रो बॅग आहे ती अशी छान असते, पण हे ना खूप 2-3 वर्षापासून ना सारखं उन्हातच आहे, त्यामुळे ना ह्या टरकल्या आहे. आता आमच्याकडे तर हा शब्द वापरतात टरकल्या. तुमच्याकडे काय वापरतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यामुळे ना याच्या ह्या ज्या ग्रो बॅग आहेत ना हात लावला तरी फाटत आहेत. म्हणून मी यांच्यासाठी ना छान अशा आता प्लॅस्टिकच्याच कुंड्या मागवलेल्या आहेत आणि काही मातीच्या मागवणार आहेत. त्या मातीच्या मागवलेल्या कुंड्या ज्या आहेत त्या आता घरी लवकरच येतील. आणि ह्या प्लॅस्टिकच्या कुंड्या मी या सगळ्या झाडांसाठी आणलेल्या होत्या. आणि या कूलरचा टबसुद्धा मी सोडलेला नाही आहे, त्याच्यामध्ये मी पुदिना लावलेला आहे. आणि माझं इटुकले झाडाला छान अशी 2-2 फुलं आलेली आहे. मस्त बेलाचं रोपसुद्धा छान असं हिरवंगार झालेलं आहे. आणि पक्ष्यांसाठी मी तांदूळ वगैरे ठेवलेले होते. आता ह्या ज्या कुंड्या आहेत ना खूप छोट्या छोट्या आहेत आणि ह्याच कुंड्या आता मला चेंज करायच्या आहेत, कारण आता मी शेड केलेलं आहे आणि बराचसं मला या शेडमध्ये ना बरंच वेगवेगळं करायचं आहे. म्हटलं चला छोटंसं आपलं जे टेरेस आहे ते स्वतः छान बनवूयात. म्हणून आता हळूहळू जी प्रोसेस आहे ती चालू करणार आहे. आता पावसाळा पण चालू झालेला आहे. म्हटलं जाऊ द्या, पावसाळा चालू झाला आहे तरी पण आपल्याकडे अजून काही पाऊस आलेला नाही आहेत. आणि आता माझे वॉशिंग मशीनचे पण कपडे जे आहेत ते पूर्ण धुवून झालेले आहेत. वॉशिंग मशीनचे कपडे जे आहेत ना ते ऑटोमॅटिकली मस्त असे ड्राय होऊन येतात. पटकन असे काढायचे आणि टाकायचे. आता मी इथे जे सगळे वॉशिंग मशीनचे जे कर्टन आहे ना तुम्ही बघू शकता आहे तसेच ते क्लीन झालेले आहे, खूप स्वच्छ निघालेले आहेत आणि अजिबात ते हललेले नाही आहेत. जसेचे तसे मी ते वाळू घातलेले आहेत. आता वाळल्यानंतर ना आपण काय करायचं आहे, त्याची गाठ सोडायची आणि जसेच्या तसे ते आपल्या रॉडमध्ये अटकवायचे आणि पडदा लावून घ्यायचा. म्हणजे ना आपलं जे काम आहे ना अगदी काही सेकंदामध्येच होते, अजिबात उशीर लागत नाही. आणि ही जी ट्रिक आहे ना मला फार आवडते. पण कितीही घाईगडबडीत असो ही ट्रिक आहे ना आपल्याला उपयोगी पडते. तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून पहा आणि मला कमेंट करून सांगा. मग काय खाली आल्यानंतर ना हा एवढा पसारा झालेला होता. सकाळी टिफिनचा वगैरे जो पसारा होता तो तसाच राहू दिला. म्हटलं चला आता आवरून काढूयात. आणि ह्या ज्या कुंड्या आहेत मी बोलली तुम्हाला त्याच मी घेतलेल्या आहेत. आणि गॅसचा ओटा सगळं आवरून घेतला आणि जागच्या जागी जे सामान असतं ते सगळं ठेवून दिलं आहे. म्हणजे कसं धावपळ होत नाही आणि ऐन वेळेवर ज्या वस्तू आहेत त्या लवकर सापडतात. वॉशिंग मशीनच्या ठिकाणी पण त्याची कवर जी आहे टाकून दिली.
सर पण वॉशिंग मशीनवर ठेवून दिला. आता बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना माझ्या फर्निचरवर इथे मॅचिंग झालेल्या आहेत. माझी जी मिक्सर कवर आहे ना तीसुद्धा मॅचिंग झालेली आहे. आता म्हटलं जाऊ देत, आता भरपूर वेळ आहे, आदिराला पण शाळेत जायचं होतं घ्यायला. तोपर्यंत सगळे जे भांडे आहेत सगळे आधी धुवून घेतले आणि नंतर क्लीन केले. काय होतं ना, म्हणजे खरगटं जे असतं ना ते बेसिंगमध्ये अडकत नाही आणि आपले जे बेसिंग आहे ना ते स्वच्छ राहतं. इकडे गॅसचा ओटा जो आहे ना संपूर्ण आवरून घेतला. आणि उद्या अदूचा बड्डे आहे, म्हटलं तिला ना सरप्राईज द्यायचं होतं. एक तिने बॉक्स पाहिला होता रील्सवर आणि तिचं चालू होतं, मम्मा मला तू असं गिफ्ट देशील का? तर म्हटलं चला, आपल्या मुलीला काहीतरी मागितलं आहे म्हटल्यावर आपल्याला आता काहीतरी द्यायला हवंच ना. आणि तिने हे मागितलेलं होतं. हा जो बॉक्स आहे ना चॉकलेट बॉक्स तिच्यासाठीच बनवते. आदल्या दिवशी क्राफ्ट पेपर जो आहे तो घेऊन आली होती आणि आता हा जो आहे ना मस्त असं मेजरमेंट घेऊन कट केलेला आहे. आणि मग माझे ना जॉबला जाण्याची तयारी झालेली होती. म्हटलं चला आपण अगोदर तयारी करून घेऊयात आणि मग जाऊयात. आजचा माझा फर्स्ट डे आहे आणि कसा जातो ते आल्यावरच कळेल. जॉबला जायची एक्साइटमेंट तर होतीच, कारण की फर्स्ट डे होती लग्नानंतर. मी हा माझा पहिलाच जॉब आहे. म्हटलं चला आपण काय तिथे शिकवणार आहेत, कसं करणार आहेत हे मला पण माहिती नव्हतं. पण मी भीती होती पण कॉन्फिडन्स होता. म्हटलं असो, आपण गेल्यानंतरच कळेल. मग काय जॉबला गेल्यानंतर मी तिथे काही शूट केलं नव्हतं. तिथून आल्यानंतर घरामध्ये पटकन अगोदर फॅन खाली बसले, कारण की वातावरण जरी पावसाचं असलं तरी अजिबात पाऊस येत नाही, फक्त बदली होते आणि गरमी तर एवढी होते सध्या. आणि मग काय तर मी विड्याची पानं घेऊन आली होती. विड्याचं पानं घेऊन आल्यानंतर मस्त असा इकडे विड्याची पानं धुवायला टाकली, चहा वगैरे करून घेतला, झाडझूड वगैरे केली. आणि मग हे जे कर्टन आहेत ना हे कर्टन लावून द्यायचं काम केलेलं होतं. मग हे जे कर्टनची गाठ जी आहे ना बांधलेली ती आता सोडलेली आहे. आणि हे जे काय होतं ना, आता आपण हे जे काम आहे ना फार लवकर होतं. आता तुम्ही बघू शकता अजिबात याची जी रिंग आहे ना हललेली नाही आहे आणि याच्यामध्ये फक्त रॉड टाकायचं आहे आणि कर्टन जे आहेत लावून घ्यायचे. अगदी काही सेकंदामध्येच आपले जे कर्टन आहेत ना होतात. आणि आज स्वयंपाक वगैरे करून घेतला, सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि ती बऱ्यापैकी मी काही शूट केलेलं नव्हतं. आणि मी माझा हा जो बॉक्स आहे ना तो करायला बसली होती. रात्री मला साधारणतः 11:30 वाजून गेले होते सगळं आवरून, कारण की जेवणच फार लेट होतात. मग काय 11:30 वाजता हा बॉक्स कंप्लीट केला. आणि अब्दूला बरेचसे गिफ्ट मला ना द्यायचे होते. मग काय रात्री आदिल्याला सगळ्यात अगोदर झोपवलं आणि झोपवल्यानंतर मी हे जे गिफ्ट्स आहेत ना ते पॅक करायला बसले होते. गिफ्ट्स पॅक करता करता 12 वाजून गेले होते आणि मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता अदूच्या बड्डेचा. मग काय तो व्हिडिओसुद्धा एडिट केला आणि हे जे गिफ्ट आहे ना ते सुद्धा पॅक करून घेतले. आणि आपल्या मुलांना आपण असे सरप्राईज दिले की त्यांनाही आनंद होतो, नाही का? असा होता माझा भरपूर असा बिझी दिवस. आणि आजचा माझा जो जॉबचा दिवस पण होता ना तो खूप छान गेलेला होता. लग्नाच्या अगोदर पण जॉब केला आहे, पण लग्नानंतर पहिलाच जॉब आहे. आणि म्हटलं आदू जरी लहान होती म्हणून त्यामुळे मी जॉब करू शकले नाही, पण आता आलेली संधी घालवायची नाही म्हणून मी जॉबसाठी हो म्हटलं. आणि आजचा माझा जो पहिला दिवस होता छान गेला. असा होताचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.